आज दिनांक 20/9/2025 रोजी रामतीर्थ सभागृह श्रीराम मंदिर जव्हार येथे मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जव्हार या बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली। सभेची सुरुवात संचालक मंडळाच्या हस्ते दीपप्रज्वलन करत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले। या बैठकीत 1 ते 11 विषयास चर्चा विनिमय करून सभासदांच्या सहमतीने एकूण 10 विषयास मंजुरी देण्यात आली। बैठकीदरम्यान मर्चंट बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन संदीप वैद्य यांच्या परवानगीने जव्हार पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी सायबर गुन्ह्याबाबत नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले। दरम्यान संदीप वैद्य यांनी पोलीस प्रशासनाकडे जव्हार शहरामध्ये प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन वाहतूक कोंडी दूर करावी, तसेच याच्यावर कुठेतरी आळा घालण्याची गरज आहे अशी विनंती केली। अध्यक्षांच्या विनंतीला मान देत पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी उद्यापासूनच याकडे विशेष लक्ष दिले जाईल, तसेच नागरिकांनी पण गाड्या पार्किंगला लावताना सहकार्य करावे। या वार्षिक सभेत सभासदांनी मोठ्या संख्येने आपली उपस्थिती दाखवली। सभेची सांगता वंदे मातरम राष्ट्रगीताने करण्यात आली। संचालक मंडळ आम्हाला योग्य रीतीने सहकार्य करत असतात। जे कर्मचारी तुमचे आहेत ते इतक्या प्रेमाने इतक्या व्यवस्थितपणे सर्व कामं करतात, पण त्यांच्या पगार वाढीविषयी मला थोडं बोलायचं आहे। आता खूप महागाई वाढत चालली दिवसेंदिवस आणि कित्येक वर्षापासून त्यांचा पगार वाढत नाही, तर त्यांच्या पगारात काहीतरी वाढ करावी ही माझी नम्र विनंती आहे। आम्ही त्यांना सांगत होतो तर तुम्ही घ्या, त्यांनी नाही घेतली, त्यामुळे अजून जरा कोटीपर्यंत जाऊ दे, मग आम्हाला एकदम घ्या विचारा। त्यांना सांगत होतो शेतात लालू शेठ आणि आम्ही सगळे आग्रही होतो का तुम्ही दरवर्षी घ्या, तर ते बोलले ना आम्हाला एकदम घ्या, तुम्ही विचारा त्यांना काय त्याच्यात होईल। आणि ह्या वर्षी ते 3 वर्ष होतील, त्यामुळे ह्या वर्षी होईल ते काय माननीय तर मी आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे चेअरमन श्री संदीप वैद्य यांना विनंती करते की त्यांनी त्यांचं मनोबल व्यक्त करावं। आपल्या हवामानाची माहिती आपल्या परिसरामध्ये काही नागरिक बाहेर काही खलाशी म्हणून गेले असतील, काही बोटीवर गेले असतील, तर या संदर्भामध्ये आपले जे घरचे कुटुंब आहे त्यांना पण माहिती असावी, म्हणून आपण समुद्र संदेश नावाचं चॅनल ते कोकण परिषद IT ऑफिस यांच्याकडे चालू करण्यात आलेलं आहे। आपल्या भाग आपला इथं डोंगरावरती आहे, त्यामुळे जास्त त्याच्या चर्चा करत नाही, परंतु आपल्या भागातले लोक सायबर क्राईममध्ये खूप जास्त फसलेले, म्हणून मी त्याच्याविषयी जास्त वेळ बोललो। आणि तो वेळ कसा पाहिला तर सायबर क्राईमचा प्रकार आणि फसण्याची पद्धत ती इतक्या प्रकारे आहे की आपण जेव्हा ती कमी पडेल। तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे, वैयक्तिक तुम्ही कधी येऊ शकता, पोलीस स्टेशन तुमच्या बाजूला आहे आणि तुमचा उपलब्ध आहे। माझा नंबर तुमच्याकडे काही लोकांकडे आहे, काही वाटला तर पोलीस स्टेशनला नंबर घ्या, मला कधीही कॉल करा, मी आपल्या मदतीसाठी आणि आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। धन्यवाद। धन्यवाद। साहेबांनी मला विनंती केली, संचालक मंडळामध्ये विनंती आहे की या जवळच्या नागरिकांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, ट्रॅफिकच्या बाबतीत लक्ष घाला। तर मी या आधी पण जे माझ्या पद्धतीने होत होतं त्या पद्धतीने मी ट्रॅफिक क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो आणि यापुढे पण केलं जाईल। सगळ्या नागरिकांना विनंती आहे, कृपया आपण बँकेत गेला ना तर बँकेत गाडी घालायची किंवा मग गाडी थोडीशी येतात 1 किलोमीटर लांब ठेवायची। ही गाड्या आपले जेवढे लोक बँकेत येतात, आपल्या गल्लीतल्या लोकांपासून बाहेरच्या लोकांपर्यंत सगळे लोक बँकेच्या दाराची गाडी लावायची म्हणतात आणि त्या गाड्यांची लाईन आपल्या पूर्ण गल्लीमध्ये येते। आता याच्यामध्ये त्याची गाडी जर आपण बाजूला काढून घेतली तर त्याला राग येतो, तरी पण आम्ही आता पोलीस बंद झाल्यानंतर आता आम्हाला एक वसुली अधिकारी नेमला, सरकार खात्याने आम्हाला पुरवठा एक लेडीज आहे, तुझ्या महिला घरी जातील, मग ते आम्हालाच पसंत नाही पडणार, पण शेवटी ह्या गोष्टी तुम्ही मनाची तयारी करून जेव्हा तुम्ही जर खर्च घेतलेला आहे, बरं लेट झाला तरी माझा
मार्गदर्शनाखाली तर कोणी त्याचा गैरअर्थ आणि हे करू नका का ह्या लोकांनी असं केलं. आज आम्हाला संस्था टिकवायची असेल तर ते करणं गरजेचं आहे. हे सांगण्यासाठी मी विशेषतः उभं होतो. म्हणून आपण सगळे आला, सगळ्या सूचना केल्या, आम्हाला पण ते बोलायचं होतं ते बोललो. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे किंवा काही हर्षद सर तर काय बोललेत का माहीत नाही बोललं की त्याची वाट बघत होती. सर्वांना धन्यवाद देतो. असंच प्रेम, असाच विश्वास कायम ठेवा.